नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी। छत्रपती संभाजीनगर शहरातून 7 वर्षीय बालकाचे अपहरण करून 2 कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणी पोलिसांनी पिस्तूल आणि काडतुसे पुरवणाऱ्या मुख्य आरोपीला चाकण एमआयडीसी भागातून पहाटे 1 वाजता अटक केली। विवेक उर्फ साजन विभूती भूषण उर्फ महोतो, वय वर्ष 25, राहणार बिहार असे या आरोपीचे नाव आहे। पुंडलिकनगर ठाणे पोलीस आणि गुन्हे शाखेने संयुक्तरित्या ही कारवाई केली। बिल्डर सुनील तुपे यांचा 7 वर्षीय मुलगा चैतन्य तुपे याचे घराजवळून कारमध्ये आलेल्या चौघांनी अपहरण केले होते। आरोपी हर्षल शेवत्रे, जीवन शेवत्रे, प्रवण शेवत्रे, कृष्णा पठाडे, शिवराज उर्फ बंटी गायकवाड आणि हर्षल चव्हाण अशा 6 आरोपींना अटक करून मुलाची सुटका केली। पिस्तूल आणि काडतुसे पुरविणारा आरोपी विवेक उर्फ साजन हा चाकण एमआयडीसी मधील एका कंपनीत ऑपरेटर म्हणून कामाला होता। त्याच कंपनीत हर्षल आणि आरोपी जीवन हे दोघेजण आते आणि मामे भाऊ काम करत होते। त्यानंतर त्यांनी आपण किती दिवस कंपनीत काम करायचे असे म्हणून आपण मोठा हात मारू अशी आपापसात चर्चा केली। विवेक उर्फ साजन याने पुढाकार घेतला, त्याने गायडन्स केले आणि अपहरणासाठी एक शस्त्र उपलब्ध करून दिले। आरोपीने पिस्तूल आणि मोटार चाकणमधील नेमकी कुणाकडून आणली याचा तपास बाकी आहे। झटपट पैसे कमवण्यासाठी चाकण एमआयडीसी मध्ये काम करणाऱ्या कामगारांनी हा हत्यारे पुरवण्याचा व अपहरणाचा प्रकार केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। धावत्या बसमध्ये खून करून मामाचे खानदान संपवायला निघालेल्या भाच्यास खेड न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे। धावत्या एसटीत मामाच्या मुलाची हत्या करण्यात आली होती। खेडचे अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश SP पोळ यांनी ही शिक्षा सुनावली आहे। अजित भगवान कान्होरकर, वय वर्ष 40, राहणार दावडी, तालुका खेड असं या आरोपीचं नाव आहे। मामाच्या मुलीवरील एकतर्फी प्रेमातून खेड तालुक्यात ही धक्कादायक घटना घडली होती। 12 जून 2018 रोजी घडलेल्या हत्येचा तब्बल 6.5 वर्षांनंतर निकाल लागलाय। अजितचे मामाच्या मुलीवर एकतर्फी प्रेम होते, मात्र मामाचा आणि मुलीचा दोघांचाही या लग्नास नकार होता। या रागातून मामाचं कुटुंब संपवायचं अजितने ठरवलं। याची सुरुवात मामाचा 18 वर्षीय मुलगा श्रीनाथ खेसे याच्यापासून त्याने केली। अजित हा मुलीला आणि तिच्या कुटुंबाला त्रास देत होता, म्हणून अजित विरुद्ध खेड पोलिसांत अनेक तक्रारी दाखल झाल्या। मात्र अजित त्यामुळे चिडून होता आणि त्याच रागापोटी मामाचे खानदान संपवायचे या उद्देशाने त्यानं 12 जून 2018 रोजी पाळत ठेवून तो मामाचा मुलगा ज्या बसने शाळेत जातो त्या बसमध्ये आधीच जाऊन बसला। मुलगा श्रीनाथ खोसे, वय वर्ष 18, हा सकाळी 7:20 बसमध्ये बसल्यानंतर बस खेसे वस्तीतून 500 मीटर पुढे गेल्यानंतर दबा धरून बसलेल्या आरोपी अजितने श्रीनाथ याच्या बहिणीसमोर श्रीनाथवर चालत्या बसमध्ये पाठीमागून सपासप डोक्यात कोयत्याने 18 वार करून ठार केले। अटकेनंतरही आरोपी अजित तुरुंगातून पत्राद्वारे मामाच्या मुलीला धमकावत होता। इतकंच नव्हे तर थेट न्यायाधीशांच्या समोरही गळा दाबून मारण्याचा प्रयत्न केला। हे पाहता आरोपी तुरुंगाबाहेर आला तर मामाच्या कुटुंबाला धोका निर्माण होऊ शकतो, ही गोष्ट लक्षात घेता अजितला आजन्म कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली। या सुनावणीत ॲडव्होकेट सागर कोठारी यांची विशेष सरकारी वकील म्हणून सदर प्रकरणात नेमणूक झाली आणि सहाय्यक ॲडव्होकेट नारायण पंडित, ॲडव्होकेट विनया जगनाडे यांनी मिळून सदर प्रकरणात एकूण 16 साक्षीदार तपासले। आरोपी कान्होरकर यास जीवन जन्मठेपेची शिक्षा आणि 1 लाखांच्या दंडाची शिक्षा सुनावली असल्याचा सरकारी वकील कोठारी यांनी सांगितलं। माझं नाव ॲडव्होकेट सागर कोठारी, हे सहकारी ॲडव्होकेट नारायण पंडित, आमच्या ज्युनियर सहकारी विनया जगनाडे। या 12 जून 2018 रोजी चालत्या बसमध्ये खेडमध्ये एका 18 वर्षाच्या मुलावर निर्गुणपणे वार करून त्याची हत्या करण्यात आली होती। बेसिकली ही संपूर्ण जी केस आहे ही एकतर्फा प्रेम प्रकरणात नकार मिळाल्यामुळं चिडून जाऊन हताश होऊन या अजित कान्होरकर नावाच्या मुलाने त्याच्याच मामाच्या मुलावर घणघणाती हल्ला चढवून बसमध्ये त्याचा निर्दयीपणे 18 वार करून अक्षरशः मेंदूचा भुगा होईल इतकं निर्दयीपणे त्याला मारून त्याची हत्या केली। ही 18 मध्ये प्रकार झाल्यानंतर खेड तालुक्यामध्ये, खेड शहरामध्ये हाहाकार उडाला। गाव बंद 2 दिवस ठेवण्यात आलं। 2 पोलीस अधिकाऱ्यांची बदली करण्यात, निलंबन करण्यात आलं। 2020 मध्ये यामध्ये माझी विशेष सरकारी वकील म्हणून नेमणूक करण्यात आली। ही नेमणूक केल्यानंतर मी आणि आमच्या सहकाऱ्यांनी पंडित जगनाडे आम्ही मिळून एकूण 16 साक्षीदार तपासले। यामध्ये 2 प्रामुख्यानं महत्त्वाचे साक्षीदार होते, ते म्हणजे प्रत्यक्षदर्शी त्याची बहीण, मैताची बहीण आणि बसवाहक कंडक्टर अत्तार नावाचा, यांची साक्ष प्रामुख्यानं महत्त्वाची ठरली। या दोघांची साक्ष ग्राह्य धरून, आम्ही केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून कोर्टाने यामध्ये सदर आरोपीस शनिवारी निकाल सुनावून दोषी धरलं
दोषी धरल्यानंतर आम्ही कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलं की हा एक सॉरी पण हा सायको टाईप मुलगा आहे, कारण केसच्या पूर्वी देखील याने या कुटुंबाला अशाच प्रकारे त्रास दिला होता, त्यात पोलीस तक्रारी झाल्या होत्या। केस नंतर देखील भर न्यायालयामध्ये न्यायाधीशांसमोर त्या पीडित मुलीचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला त्याने, ज्याचा वेगळा गुन्हा रजिस्टर झाला। आणि जेलमध्ये असताना या मामाच्या कुटुंबाला वेगवेगळे थ्रेटनिंग लेटर्स पाठवून याने एक दहशत निर्माण केली होती। त्यामुळे अशा व्यक्तीला फाशी देण्यात यावी अशी आम्ही कोर्टाकडे मागणी केली होती। या मागणीवर कोर्टाने सर्व कायदेशीर बाबींचा विचार करून निर्णय राखीव ठेवला होता आजच्या तारखेपर्यंत। आज सोमवारी आत्ताच न्यायालयाने, सत्र न्यायालय आदरणीय SP पोळ या कोर्टाने आज त्याचं वय कन्सिडर करून आणि इतर कायदेशीर बाबी कन्सिडर करून त्याला फाशीची शिक्षा न देता त्याला आजन्म कारावास आणि पीडित कुटुंबाला 1 लाखाचं नुकसान भरपाई, त्याचप्रमाणे जिल्हा विधी समितीकडून पीडित कुटुंबाला आणखीन काही आर्थिक नुकसान बाबत काही रक्कम मिळेल अशा प्रकारचे आदेश करून एक प्रकारे न्याय द्यायचा प्रयत्न केला। या प्रकरणामध्ये अनेक घडामोडी झाल्या, अनेक अडचणी आल्या। महत्त्वाचं म्हणजे ओळख परेड तहसील कचेरीतनं गायब झाली। साक्षीदार शोधण्यापासून ते कागदपत्र मिळवण्यापर्यंत आम्ही आणि माझ्या सहकाऱ्यांनी, त्याचप्रमाणे आमचे सक्षम पोलीस अधिकारी खरात साहेब आणि विजय चौधरी साहेब या दोघांच्या मदतीनं हा सगळा प्रवास, हा सगळा न्याय जो मिळवण्याचा प्रयत्न केलाय ते इथपर्यंत आज आम्ही पोहोचू शकतो। अजित भगवान कानूरकर असं त्या आरोपीचं नाव आहे, वय वर्ष 40, राहणार कानूरमाळा दावडी। त्यांचं नाव काय? श्रीनाथ सुदाम खेसे, राहणार दावडी खेसे वस्ती। वय किती होतं त्यांचं? त्याचं वय 18 वर्ष होतं ज्यावेळी मृत्यू त्याचा झाला त्यावेळेस। जाऊ द्या, आता तिथं समजा तो कोठडीमध्ये मरण यातनाच भोगणार ना, असं पण आहे ना। अशी व्हायला पाहिजे, कारण का तर त्याने माझ्या मुलाच्या डोक्यामध्ये एवढे 18 वार केले। माझी अपेक्षा होती, पण ठीक आहे, न्यायालयाने जो दिलाय निकाल आजन्म कारावास, काय हरकत नाही, मला तो मान्य आहे। खेड तहसील कार्यालयाच्या आजूबाजूला कचरा जाळण्यात येत असून यात काही महत्त्वाची कागदपत्रे देखील जाळण्यात आली असल्याचे व नंतर कागदपत्र आढळत नाही अशी पत्रे नागरिकांनी दिली असल्याचा आरोप होतो आहे। याच ठिकाणी नोंदणी कार्यालय आणि अभिलेख कक्ष असून अशा प्रकारे आग लावणारे शासकीय कार्यालय कर्मचारी आहेत असे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे। खेड तालुक्यातील खेड पंचायत समितीच्या महिला व बाल विकास प्रकल्प कार्यालय खेड 1 आणि खेड 2 मध्ये 26 अंगणवाडी सेविकेंसह 35 मदतनीस रिक्त जागांसाठी पात्र महिलांची उमेदवारी प्रस्ताव अर्ज दाखल करण्यासाठी दिवसभर पंचायत समितीमध्ये गर्दी होत आहे। येत्या 18 फेब्रुवारी अखेर प्रस्ताव दाखल करण्याची अंतिम मुदत आहे। मांजरेवाडी पिंपळ तालुका खेड येथील शेतकऱ्यांचे भीमा नदी काठावरील तब्बल 25 मोटार पंपाच्या केबल अज्ञात चोरट्यांनी लंपास केले आहेत। काल रात्री भीमा नदीवरील कृषी पंपांच्या ज्या पॅनल बॉक्स पासून तर मोटर पंपापर्यंत ज्या केबल असतात त्या रात्री 25 ते 30 मोटरींच्या मांजरेवाडी पिंपळ येथे चोरी झालेली आहे। श्री विश्वकर्मा जयंतीनिमित्त चिंबळी बर्गेवस्ती या ठिकाणी अखिल महाराष्ट्र विश्वकर्मा सुतार समाज महासंघातर्फे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। राजगुरुनगर येथे आरोग्य विभागाची गाडी धूळ खात पडली आहे। चांगल्या गाड्या भंगारात टाकून नंतर आमच्याकडे गाड्या आणि यंत्रणा नाही असा कारभार तालुका आरोग्य विभाग करत आहे। राजगुरुनगर ग्रामपंचायतीकडून नगर परिषदेमध्ये वर्ग झालेल्या कर्मचाऱ्यांना गेली 10 वर्षांपासून किमान वेतन लागू करण्यात आले नाही। याबाबत कामगारांनी तीव्र संताप व्यक्त करून आंदोलनाची हाक दिली आहे। खेड तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी अखेर 27 नामनिर्देशन पत्र दाखल झाल्याची माहिती सहाय्यक निबंधक सचिन सरसमकर यांनी दिली आहे। मंगळवारी 11 फेब्रुवारीला अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस आहे। आज अखेर हिरामण सातकर, शांताराम भोसले, विलास कातोरे, चंद्रकांत इंगवले, जयसिंग भोगाडे, खंडेराव थिगळे, नामदेव कलवडे, कल्याणशील देखणे, अमोल पवार, विनायक घुमटकर, आनंदा काळे, सतीश चांभारे, एकनाथ सांडभोर, ज्योती अरगडे, अश्विनी रौंधळ, प्रतीक्षा पाचारणे, पूजा कचाटे आदींनी अर्ज दाखल केले। खेड तालुक्यातील इयत्ता 12वी शालांत वार्षिक परीक्षेची परीक्षा केंद्रावरील सर्व तयारी पूर्ण झाली आहे।
मंगळवारी दिनांक 11 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या 12वी बोर्ड परीक्षेला 6,374 विद्यार्थी बसणार आहेत। खेड तालुक्यातील 7 आणि शिरूर तालुक्यातील 1 अशा 8 परीक्षा केंद्रांवरील तयारी पूर्ण झाली असून परीक्षा केंद्रांवर आवश्यक सोयीसुविधा पुरवण्यात आल्या आहेत। परीक्षा केंद्रावर परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी अर्धा तास अगोदर उपस्थित राहावं। परीक्षा केंद्रावर महागड्या वस्तू साहित्य सोबत आणू नये असं आवाहन अमोल जंगले यांनी केलंय। खेड तालुक्यातील परीक्षा केंद्र आणि परीक्षार्थी संख्या पुढीलप्रमाणे: हुतात्मा राजगुरू महाविद्यालय राजगुरुनगर 1,745 विद्यार्थी, भैरवनाथ विद्यालय बाबळ शिरूर 555 विद्यार्थी, सीताबाई भिकोबा पाटोळे चाकण 1,182 विद्यार्थी, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय वाडा 368 विद्यार्थी, नवीन माध्यमिक विद्यालय मरकळ 462 विद्यार्थी, समर्थ ज्युनियर कॉलेज चिमणी फाटा 706 विद्यार्थी, महात्मा गांधी विद्यालय राजगुरुनगर 902 विद्यार्थी, ज्ञानवर्धिनी माध्यमिक विद्यालय चाकण 455 विद्यार्थी असे एकूण 6,374 विद्यार्थी इयत्ता 12वीच्या बोर्ड परीक्षेसाठी बसलेत। परीक्षेची सर्व पूर्वतयारी झालेली आहे। 12वी आणि 10वी बोर्डच्या परीक्षा काळात वीज वितरण कंपनीने रात्रीचा वीज पुरवठा खंडित करू नये। तसंच सध्या कडक उन्हामुळे परीक्षा केंद्रावर वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी 18 मार्च पर्यंत दक्षता घेण्याची मागणी शिक्षक आणि विद्यार्थी तसंच पालकांनी केली आहे। खेडच्या तहसीलदार कार्यालयाच्या दारात भगवान गौतम बुद्धांची प्रतिमा असलेली कुंडी ठेवल्यानं संतप्त झालेल्या संघटनांनी प्रशासनाला चांगलंच धारेवर धरलंय। सोमवारी 10 फेब्रुवारी रोजी राजगुरुनगर येथील खेड तहसील कार्यालय आणि प्रांत कार्यालयाच्या आवारात आंदोलन करण्यात आलं। कारण असं आहे की तथागत गौतम बुद्धांची मूर्ती तहसीलदार कचेरीच्या तिथं ठेवण्यात आलेली होती आणि त्यांची विटंबना झालेली आहे। आता ह्या मॅडमलाच तहसीलदार मॅडमला गौतम बुद्धच मला वाटतं माहिती नाही असं वाटतंय। तर दुसरे ते नायब तहसीलदार आहे ते आमच्या राजभवनला म्हणले की ती मूर्ती वाळत घातलेली आहे। मी पहिला ह्या गोष्टीचा निषेध करतो, याची पहिली सखोल चौकशी करायला पाहिजे। आणि ह्या मॅडमचं सोशल मीडियावरती फार तुम्ही जर ऐकलं असेल किंवा नसतं ऐकलं, पण हिचं गैरवर्तन खूप झालेलं आहे आणि इथं फक्त पैशांचाच बाजार दिसतोय मला, गरीबाला न्यायच नाही। असे बरेचसे मॅटर माझ्याकडे आलेले, तर ह्या मॅडमची पहिली सखोल चौकशी करावी, ही कुठं हिने काय काय घोटाळे केलेत। आणि दुसरी गोष्ट म्हणजे हिची तात्काळ बदली करून हिला नक्षलवादी एरियात टाकण्यात यावं आणि यांची जेवढ्या प्रॉपर्टी आहे कुठं या पहिल्या सील करण्यात याव्या। 5 दिवसाच्या आत यांनी जर उत्तर जर नाही दिलं किंवा माफी जर मागितली नाही तर येणाऱ्या 6व्या दिवशी आम्ही सर्व पक्ष सर्व संघटना ताकदीने खेड तालुक्यात मोठं एक आंदोलन उभं करण्यात येत आहे। मॅडम इथं नाहीच आहे, मॅडमला आधीच कळलेलं आहे की आम्ही इथं येणार आहे। मॅडम त्याच्या आधीच फरार झालेली आहे। नायब तहसीलदार भेटले ते नाही, नायब नाही, आता हे दुसरेच कोण आहे काय माहिती, कुठून भरलेत काय माहिती। मला असं बोलायचं आहे की तालुक्याचं न्यायदंडाधिकारी आहे, न्यायदंडाधिकारी म्हणजे एक ते न्यायदेवताच आहे। त्यांच्याकडनं हे आमच्या देवाचा अपमान होईल असं अपेक्षित नव्हतं। त्यांनी स्पष्ट म्हणजे जाहीरपणे त्यांनी इथे दारासमोर कुंडी ठेवून, बुद्धांची कुंडी ठेवून त्याच्यामध्ये रोप लावून आणि ते पण गटारीवरती ठेवून आम्हाला असं दर्शवलं। पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम लांडे यांनी आज पंचायत समिती खेड येथे भेट दिली। त्यावेळी त्यांनी खेड तालुक्यातील आदिवासी भागात चांगल्या दर्जाची विकास कामं होत नसल्याची तसंच भीमाशंकर देवस्थान ट्रस्टवर आदिवासी समाजाचा व्यक्ती विश्वस्त हवा अशी मागणी केली आहे। तालुक्यात जलजीवन प्राधिकरण अंतर्गत ठेकेदार आणि अधिकारी यांनी बंगले बांधले, नुसत्या विकास कामाच्या वल्गना झाल्या, विकास मात्र झाला नसल्याचा आरोपही त्यांनी केला। भीमाशंकरच्या संदर्भामध्ये खरं तर भीमाशंकरची जे देवस्थानाची मालकी होती ही पहिल्यापासून खरं तर आमचे आदिवासी बांधव त्या भीमाशंकरचे पुजारी असायचे आणि पुजारी असल्यामुळे भीमाशंकरवरती जो ताबा होता तो आदिवासी बांधवांचा होता आणि भीमाशंकरचं मंदिर आणि ते देवस्थानाचे खरे वारसदार आमचे आदिवासी बांधव आहेत आणि म्हणून त्या ठिकाणी अनेक प्रकारचं त्या ठिकाणी अन्याय होतोय आणि माझी तर अशी मागणी आहे की भीमाशंकरच्या ट्रस्टीवरती आमचा एक आदिवासी माणूस असला पाहिजे, म्हणजे तिथल्या असणाऱ्या सर्व गोष्टी आम्हाला कळतील। आणि म्हणून खेड तालुक्यामध्ये आज
पहिल्यांदा येत असताना मला खरं तर या ठिकाणी तुम्हाला धन्यवाद द्यायचे की निश्चितपणे या तालुक्याचे आमदार आमचे मित्र बाबाजी काळे आहेत. मी आता त्यांची फोनवर बोललो, परंतु खेड तालुक्यामध्ये आदिवासी भागामध्ये मग ती कामं असतील, रस्ते असतील, कुठली कामं असतील ती पारदर्शकपणे झाली पाहिजे अशा प्रकारचा माझा संपूर्ण अधिकाऱ्यांना विचार आहे. आमदार साहेब कार्यक्षम आहेत, ते करतीलच. तरी पण मी खेड तालुक्यामध्ये आल्यानंतर मी माझ्या ग्रामीण भागामध्ये कुठेही रोडचं काम असेल, कुठलं काम, कुठल्या दर्जाचं काम जर झालं तर त्यांना आम्ही सुट्टी देणार नाही. अशा प्रकारचा माझा आदिवासी वादळ म्हणून माझा विचार आहे. आणि जी आमची भीमाशंकरची ट्रस्टी आहे त्या ट्रस्टीमध्ये आमचा आदिवासी माणूस कोणतरी एक त्या ठिकाणी घेतला पाहिजे. त्या ठिकाणी आदिवासी जे पुजारी आहेत भीमाशंकरच्या माध्यमातून त्या ठिकाणी बरेच जुने आणि पिढ्यानपिढ्या चालत आलेले ते खरे वारसदार, खरे पुजारी हे आमच्या आहेत. आणि आमच्या आदिवासींच्या जमिनीमध्ये हे एवढं मोठं भव्य दिव्य असं उभं राहिलं आहे. त्या ठिकाणी प्रत्येक गोष्ट होणारी ती आदिवासी बांधवाला विचारली गेली पाहिजे. आणि जिथं जिथं आदिवासी बांधवावर अन्याय होईल इथं हे वादळ जुन्नरून धडकल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारचा माझा थेट अधिकाऱ्यांना विचार आहे. आरोग्याचा जो प्रश्न आहे, दळणवळणाचा जो प्रश्न आहे डेहण्याला, खरं तर डेहण्याला आरोग्य खरं तर त्या ठिकाणी आमचा खरं तर उप जिल्हा रुग्णालय जर झालं तर आमच्या ग्रामीण भागातल्या सर्व लोकांना त्या उपरुग्णालयाचा फायदा होईल. आणि अशी आमची मागणी आहे. आम्ही अमोल कोल्हेंना पत्र देतो, आम्ही आमदारांना पत्र देतो आणि आम्ही पालकमंत्री अजित दादांकडे पाठपुरावा घेतो. आणि त्या डेहण्याचा आमचा उप रुग्णालय जिल्हा झाला तर निश्चितपणे त्या ठिकाणी आदिवासी भागामध्ये चांगलं काम होणार आहे. आणि या ठिकाणी जे दळणवळणाचा प्रश्न आहे, एसटी असेल, एसटी लवकर जात नाही आणि या डबडा गाड्या आहेत. मी खरं तर शासनाला सांगू इच्छितो की आम्हाला या ग्रामीण भागामध्ये पैसा अंतर्गत जाणाऱ्या एसट्या जिथं जाईल तिथं एसटी बंद पडते. एसटी बंद पडली का माणसं आली पायी. या डबडा गाड्या बंद करून प्रत्येक डिव्हिजनला 25-25 गाड्या करता शासनाने दिल्या पाहिजे. अशा प्रकारची आमची मागणी राहील. आंबेगाव तालुक्यामध्ये आलं तर ग्रामीण भागामध्ये आदिवासी समाज धरणामध्ये बुडाला. जुन्नर तालुक्यामध्ये गेलं आदिवासी समाज धरणामध्ये बुडाला. खेड तालुक्यामध्ये तेच आहे. आणि म्हणून ही जी धरणं झाली ही धरणं आमच्या उशाला आणि कोरड आमच्या घशाला, अशा प्रकारची परिस्थिती आमच्या ग्रामीण भागावरती आलेली आहे. आणि म्हणून या धरणांचं पाणी सुद्धा आमच्या शेतीला मिळालं पाहिजे. त्या ठिकाणी लिफ्ट योजना झाल्या पाहिजे. या ज्या जलजीवन योजना झाल्यात, नुसत्या जलजीवन योजना, नुसता गोंधळ झालाय, सावळ्या गोंधळ. एका गावामध्ये अजून पाणी उडेना. एवढे कोटी आले आणि तेवढे कोटी आले. काय त्या कोटीला काडी लावायचे? जुन्नर असेल, आंबेगाव असेल, खेड असेल. मी खरं तर जाहीरपणे सांगू इच्छितो, जिल्हा परिषदच्या अधिकाऱ्यांना मी थेट इशारा देतो का या जल जीवन योजनेचं काम मार्च एंडपर्यंत बऱ्यापैकी 50% तरी पाणी उडालं पाहिजे. नाही तर नुसतं घोषणाबाजी, नुसत्या कोटी. मग आता 1 कोटी न्या पाईपलाईन काय ठेकेदारांचे बंगले बांधायचे का अधिकाऱ्यांचे बंगले बांधायचे, याच्यावरती आम्हाला मंथन करावं लागेल. आणि म्हणून माझा थेट इशारा आहे की या ग्रामीण भागामध्ये कुठलाही काम असेल ते पारदर्शकपणे झालं नाही तर मग ते जुन्नर असेल, मावळ असेल, खेड असेल, त्या ठिकाणी वादळ धडकल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारचा पत्रकार मित्रांनो माझा जाहीर इशारा आहे. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.